नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण कर्नाटकातलीच दक्षिण कन्नडा येथील अ, साऊथ तडका म्हणून असं एक गाव आहे आणि या गावात श्री महागणपतीचं मंदिर आहे. तर त्याची आज माहिती ऐकूया. कारण का हे कोणालाच माहीत नाहीये. तर आपण त्याची आज या महागणपतीची आपण माहिती ऐकूया. तर साऊथ तडका हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथंगडी तालुक्यातील कोक्कड पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणाचे वैशिष्ट्य असं आहे की भगवान महागणपती गर्भगुडी आणि मंदिराच्या रचनेशिवाय मोकळ्या मैदानात आहे. ते आकर्षक हिरवळीनं वेढलेलं आहे. प्रार्थना करण्यासाठी 24 तास हे मंदिर उघड असतं. कुक्के सुब्रमण्यम मंदिरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर कोक्कड येथील आतील भागात साऊथ थडका श्री महागणपती क्षेत्र आहे. हे धर्मस्थळ पासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. मंदिरात प्रामुख्याने विशेष इच्छा असलेल्या भक्तांकडून अर्पण केलेल्या अनेक घंटांनी सजवलेले आहे. मंदिरात अनेक माकडे आढळतात. दरवर्षी जानेवारी महिन्यात महापूजा केली जाते. मंदिर सर्व भाविकांना प्रसादाच्या स्वरूपात अन्न देखील देते. कपिला नदीच्या काठावर पनामे पासून 6 किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे. बेलथांगडीचे लपलेले रत्न हे एक अद्वितीय मंदिर आहे, ज्यामध्ये हिरवळीचा विस्तीर्ण विस्तार आहे. अशा शांत वातावरणात निसर्गाच्या कुशीत आरामात बसलेले गणपतीचं मंदिर हे गणपतीचं मंदिर आहे. भगवान गणपतीचे निवासस्थान असलेल्या साऊथ थडकामध्ये तुम्हाला खूप छान वाटेल. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथंगडी तालुक्यातील साऊथ तडका हे महागणपती क्षेत्र प्रसिद्ध आहे आणि जिल्ह्यातील अनेक सिद्धी क्षेत्रांपैकी हे एक असं ओळखलं जातं. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की धर्मस्थळ या तीर्थक्षेत्रापासून फक्त 20 किलोमीटरवर अंतर असलेल्या या मंदिराच्या अस्तित्वाची जिल्ह्याबाहेरील फार कमी लोकांना माहिती आहे. मुख्य रस्त्याच्या गर्दीपासून दूर कोणत्याही औपचारिक संरचनेशिवाय हे मंदिर एक अनोखा अनुभव देते. एक प्रशस्त गोशाळा म्हणजे गायींचे गोठे आहेत. पूजा साहित्य विकणारी छोटी दुकानं तिथे आहेत. सेवा तिकिटे आणि प्रसाद खरेदी करता येणारे एक छोटे मंदिर कार्यालय आणि चविष्ट नैवेद्य प्रसाद बनवणारे एक साधे मंदिरातले स्वयंपाकघर हे सर्व साऊथ थडका घरामध्ये आहे. एका प्राचीन झाडाच्या कुशीखाली भव्यपणे स्थापित केलेली भगवान गणेशाची मूर्ती किमान प्रेक्षणीय आपल्याला दिसते. काळ्या दगडातील सुंदर मूर्तीभोवती एक चमकदार कमान आणि अर्थातच मोठे पितळी दिवे आहेत. भगवान गणपतीच्या मूर्तीसमोर लाकडी तुळ्या बांधलेल्या पितळी घंटांच्या रांगा आहेत, ज्या भक्त अर्पण करतात. विविध आकार आणि आकारातील या घंटा मुलांमध्ये एक आकर्षण ठरते. भिंती नसलेले मंदिर जर मनोरंजक वाटत असेल तर मंदिरात सांगितलेल्या कथाही तितक्याच आकर्षक आहेत. याचा इतिहास असा आहे की साऊथ थडका येथील स्थळ पुराणानुसार एका राजघराण्यातील गणपती मंदिर एकदा शत्रूंनी उद्ध्वस्त केले. मंदिरातील गणपतीची सुंदर मूर्ती शत्रूंना नष्ट करू देऊ नये म्हणून तेथील गायींनी ती आपल्या सोबत वाहून नेली आणि अशा ठिकाणी स्थापित केली जिथे काकडी भरपूर प्रमाणात पिकली जाते. कन्नडमध्ये साऊथ म्हणजे काकडी आणि अडका म्हणजे कुरण. सावते म्हणजे काकडी आणि
आडका म्हणजे कुरण असल्याने लवकरच या ठिकाणाला सावते तडका म्हणून लोकप्रियता मिळाली. येथील शेतकऱ्यांनी काकडीचे मोठे पीक घेतले, ते गणपतीला अर्पण केले आणि तिथे मंदिर बांधण्याची इच्छाही व्यक्त केली. परंतु एक लोकप्रिय मान्यतेनुसार गणपतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांना सावते तडका येथे त्यांचे मंदिर बांधू नये अशी विनंती केली, कारण त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेणाऱ्यांसाठी येणाऱ्या भक्तांवर निर्बंध येतील. गणपतीने त्याच्या भोवती कोणतेही औपचारिक रचना नसताना मोकळ्या हवेत राहण्याची इच्छा व्यक्त केली, जेणेकरून भक्तांना 24 तास त्याच्याकडे प्रवेश करता येईल. गणपतीची इच्छा ही शेतकऱ्यांची आज्ञा होती आणि आजही सावते तडकाच्या हिरव्यागार परिसरात गणपतीची भव्यपणे बसून आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहे. 24 तास आणि भरपूर वर्ष. ह्याची विशेषता असं आहे की मंदिर अधिकाऱ्यांच्या मते मंदिरात दिल्या जाणाऱ्या अनेक सेवांपैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे अवलक्की पंचकज्जाय. ही सेवा तिथं मेन आहे. फेटलेला तांदूळ, गूळ, तीळ, नारळ, मध आणि केळी यांचे स्वादिष्ट मिश्रण, जी नियमितपणे केली जाते. लाडूचा प्रसाद देखील इथं चुकवू नये. तथापि एक सावधगिरीचा शब्द म्हणजे जो कोणी अवलक्की पंचकज्जाय सेवा करतो त्याला आजूबाजूच्या अनेक गायींसोबत गणपतीच्या प्रसादाचा बराचसा भाग वाटून घ्यावा लागतो. भक्त महागणपतीला अप्पा किंवा अप्पम स्वरूपात प्रार्थना करू शकतात. सावते तडकाचा प्रसिद्ध प्रसाद हा एक अतिशय चविष्ट पदार्थ आहे. हा दररोज तयार केला जातो आणि प्रार्थना करणाऱ्या कोणालाही काउंटरवर याचा लाभ घेता येतो. केल्या जाणाऱ्या विशेष पूजांमध्ये मुडप्पा सेवे हे अतिशय प्रमुख आहे, ज्यामध्ये महागणपतीच्या पुतळ्याला अप्पमने झाकणे समाविष्ट आहे. तर इथं जायचं कसं? तर सावते तडका हे धर्मस्थळ पासून 20 किलोमीटरवर आहे, सुब्रह्मण्य पासून 45 किलोमीटरवर आहे आणि मंगलोर पासून सुमारे 82 किलोमीटरवर आहे. कोक्कड पासून 2 किलोमीटर अंतरावर आणि पनामे पासून 6 किलोमीटर अंतरावर हे आहे. बंगळूरहून सावते तडका येथे नेल्याडी आणि धर्मस्थळामधील रस्त्यावरून जाता येते. धर्मस्थळाच्या सुमारे 13 किलोमीटर आधी रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मोठी कमान आहे, जी सुमारे 7 किलोमीटर चालविल्यानंतर सावते तडकाकडे घेऊन जाते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. जर सावते तडका गणपती मंदिर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रांतातल्या तुम्हाला मंदिरांची माहिती मी तुम्हाला सांगत जाईन. जर अशा माहित्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा अशा माहित्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या भागामध्ये अशीच अजून एक माहिती वेगवेगळ्या प्रांतातील देवतांच्या मंदिरांची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तोपर्यंत ओम गम गणपतये नमः.